आदिवासी नायक वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मी सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वर्ग 9वी मधील विद्यार्थी, माझे पूर्ण नाव सार्थक संतोष आकोटे व त्यांच्या क्रांतिकाराबद्दल मी तुम्हाला काही सांगणार इच्छितो। आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्यवीर आणि क्रांतीचे योद्धा वीर बिरसा मुंडा यांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा अतुलनीय योगदान आहे। फक्त 25 वर्षाच्या अल्प आयुष्यात त्यांनी ब्रिटिशांच्या अत्याचाराविरोधात, जमीनदारशाहीच्या विरोधात आणि आपल्या समाजाच्या हक्कासाठी तीव्र लढे छेडले। 1999 ते 1900 मध्ये त्यांनी उगलूलान हा महाविद्रोह छेडला। या उठावात ब्रिटिश सत्ता, जंगल जमिनीवरील अन्यायकारक कायदे आणि जमीनदारांकडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध त्यांनी हा लढा छेडला। यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी एकजूट झाले। बिरसा मुंडा यांनी मुंडा मानकी ही प्रथा प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला। ब्रिटिशांनी घेतलेल्या जमीन व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी शेतकरी व आदिवासी जमिनीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने चळवळ उभारली। त्यानंतर ते फक्त स्वातंत्र्यवीर नव्हे, आपल्याला त्यांच्या जीवनाचा एकच पैलू माहित आहे, परंतु ते थोर समाजसुधारक होते। त्यांनी अंधश्रद्धा, मद्यपान, अशिक्षितपणा व समाजात असणाऱ्या क्रूर प्रथांविरोधात जनजागृती केली। आदिवासी समाजात त्यांनी स्वाभिमान, ऐक्य आणि आत्मनिर्भरतेचा संदेश दिला। लोकांनी त्यांना धरती आबा म्हणजेच धरतीचे पिता ही उपाधी दिली, कारण त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी केलेल्या लढाईत त्यांच्या अस्तित्वाशी जुळलेले होते। बिरसांच्या नेतृत्वाखाली संघर्षाने ब्रिटिश प्रशासनाला सुद्धा हादरा बसला व आदिवासी भागातील धोरणे बदलण्यास त्यांना भाग पाडले। ज्यामुळे चळवळीमुळे नंतर छोटा नागपूर टेन्सन्सी ऍक्ट सुद्धा निघाला, ज्यामुळे आदिवासी समाज हक्कांना कायदेशीर संरक्षण मिळाले। बिरसा मुंडांचे जीवन हे धैर्य, नेतृत्व, स्वाभिमान आणि त्यागाचे प्रतीक आहे। त्यांचे पर्यावरण संरक्षण व शोषणाविरोधात उभे राहण्याची संकल्पना आपण सुद्धा करायला हवी। त्यांची जयंती जनजाती गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो संपूर्ण देशात। वीर बिरसा मुंडा अमर रहे। आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या महान क्रांतिकारकाला माझे विनम्र अभिवादन करून मी